ज्ञानेश्वरी आणि त्या 16 अध्यायामध्ये श्रीकृष्ण परमात्म्यानं जी दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती या दोघांना अनुसरून जगातल्या प्रत्येक प्राणी मात्राला 16वा आणि त्या 16 अध्यायामध्ये श्रीकृष्ण परमात्म्यानं जो उपदेश केला तो ओवीच्या माध्यमातून बुद्धीच्या द्वारे आत गेला, त्याला साधक म्हणते. त्याला बरोबर आहे का? 15 अध्याय पुरुषोत्तम योग आणि 16 मध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्तीचा ओहापोह करताना जेव्हा ज्ञानोबा यांना प्रत्येक शब्दाच्या माध्यमातून ओवीच्या बोधातून जेव्हा बुद्धीचं परिवर्तन झालं आणि बुद्धीमध्ये तो बोध आला, आसुरी संपत्ती संपवण्याचा हा क्षण आहे. ज्यांना ओवीचं ज्ञान आहे, त्यांचं चित्त समाधान आहे, त्यांना भगवंताचं भान आहे, त्याला म्हणतात ब्रह्मज्ञानी. त्याला म्हणतात कल्याण करणारे साधक. त्यांना म्हणतात ज्ञानेश्वरीसाठी जे साधक आपल्या जीवनाचं यथार्थ कल्याण होण्यासाठी प्रत्येक ओवीच्या शब्दाच्या भावार्थामध्ये अंतःकरण एकरूप करतात आणि वेदाचा बोध चित्ताच्या द्वारे आत नेतात आणि बुद्धीला भगवंताच्या सोबत एक करतात. त्याला अद्वैत साक्षात्कार म्हणतात. प्रेरणा आली का? साक्षात्कार आणि द्वैत साक्षात्कार. भगवंताच्या साकार रूपाचं डोळ्यानं दर्शन घेऊन घेतो प्रमाता म्हणजे जीव, तेव्हा आपण आणि भगवंतामध्ये अंतर आहे, वृत्ती आहे. आणि जेव्हा भगवंताचं ज्ञान होतं, वेदाची संपत्ती आत येती, सत्संगती जास्त होती आणि बुद्धी अविद्येतून बाहेर येती, तेव्हा ते भगवंताच्या एक समरसतेमध्ये एकरूप होती, भगवंतासोबत राहते, देहासोबत नाही. त्याला म्हणतात अद्वैत ज्ञान, ज्ञानेश्वरीचं ज्ञान, वेदाचं ज्ञान, गीतेचं ज्ञान आणि भगवंताचं भान किंवा जाण. ज्या बुद्धीला देहाची जाण आहे, जगताचं दिसणं आहे, तिथं भगवंताचा साक्षात्कार नाहीये. जिथं ईश्वराची ओळख करून दिली जाते संतांच्या संगतीतून, बोधाच्या माध्यमातून आणि वेदाच्या गाभाऱ्यातून, जेव्हा बुद्धीला नाम जीवाला त्या ईश्वराची ओळख होती. पाहणं वेगळं आणि भगवंताला पाहणं अलग बात आहे. आणि भगवंताचं ऐक्य आणि भगवंताची ओळख आणि भगवंताचं सानिध्य, भगवंताची एकता आणि भगवंताची स्थिती जेव्हा प्राप्त होती, त्याला म्हणतात अद्वैत साक्षात्कार. आणि हा अद्वैत साक्षात्कार गीतेच्या श्लोकातून ओवीच्या माध्यमातून माऊलीनं जगाला करून देण्यासाठी अटोकाट जो प्रयत्न केला, त्याचं माध्यम ज्ञानेश्वरीतली ओवी. आणि ती जर कळत नसल तर साक्षात्कार होत नाही, पुण्य होईल. साक्षात्कार म्हणजे भगवंताचं आणि बुद्धीचं जे अंतर आहे ते बंद होणं. तू आणि मी हा जो हृदयातला भाव आहे तो थांबणं, तोच मी हा अनुभव येणं, त्याला म्हणतात वेदातलं अहम ब्रह्मास्मीचं मुख्य ज्ञान. तो मी, सो हम. तुमचा श्वास सांगतोय तुम्हाला. सो म्हणजे आत्मा, हम म्हणजे आहे, तोच आत्मा आहे. मग तो देह का म्हणतो स्वतःला? हा अद्वैत बोध आहे. म्हणून सो हम का सांगितलं? श्वासातून ध्वनी, त्याला म्हणतात अनाहत ध्वनी. तुमच्या श्वासातून 21,642 वेळेस तुमचा जप असतो. मग तो सोहम तुम्हाला का ऐकू येत नाही? कारण तुम्हाला सत्संगती नाही, सतशास्त्र नाही, साधूचा उपदेश नाही, भक्ती आणि ज्ञानाचं अंतर कळत नाही. कर्माच्या नंतर ज्ञानाकडे बुद्धीचा प्रवेश करणं आणि भगवंताला ओळखण्यासाठी प्राण कासाईस होणं आणि जीवाचं कल्याण होऊन हातात मोक्ष घेणं आणि अविद्येचा नाश करणं आणि भगवंताचा सहवास घडणं, त्याला म्हणतात गीतेचं ज्ञान. नुसता श्लोक वाचून गीता कळत नसते,
मालिन्य असतं, अपवित्रता असते ती नामानं स्वच्छ होती. जे अंतःकरण घाण असतं ते शुद्ध होतं. जी वृत्ती चंचल असती ती स्थिर होती. कशानं? कर्म आणि उपासना. उपासनेनं शुद्धता, कर्मानं अंतःकरणाची स्थिरता. चंचल मन असतं ते शांत होत. म्हणून कर्म आणि उपासनेच्या नंतर ज्ञानाकडे जावं लागतं आणि संतांच्या सभेत राहावं लागतं, सत्संग करावा लागतो आणि स्वतःला ओळखून अज्ञानाला सोडावं लागतं, नाश करावा लागतो अज्ञानाचा. आता अज्ञान म्हणजे काय? तर देवा. जगाला माझं म्हणणं देहाचा संबंध करणं आणि जगताचं सत्यत्व नसून त्याला देणं. सत्य परमात्मा आहे. सत्य तू विठ्ठला, काहा दाविला जगदाभास. तू जर सत्य आहे तर जगत का सत्य वाटतं? असे नाना प्रश्न अंतःकरणामध्ये उकळ्या मारतात. तो साधक असतो. सत्य म्हणजे सचित आनंद आहे आणि मिथ्या म्हणजे जगत आहे आणि जगतामध्ये हा देह आहे, तो पण मिथ्याच आहे. पण तो खरा वाटतो, माझा वाटतो. भगवंत माझा वाटत नाही, नाही वाटत नाही, ते आहे वाटतं, मी आहे वाटतं. पण ब्रह्मस्मीच्या ज्ञानामध्ये महावाक्य जेव्हा बुद्धी सत्संगाच्या द्वारे संतांच्या मुखातून जेव्हा अद्वैताचं ज्ञान घेते, ओवीचं जेव्हा शब्दाचं अवलोकन मन करत, तेव्हा मन न राहता ते राम बनत. मन देहाकडे असतं, ते देहात नसतं. का? तर ते ज्ञानमय अवस्थेत आहे, ते बोधात आहे, ते वेदात आहे, ते ओवीत आहे. म्हणून त्या मनाला भगवंताचा स्पर्श आहे, आपल्या मनाला देहाचा स्पर्श आहे. म्हणून आपलं अज्ञान सत्य कायम आहे. ज्यांचं अज्ञान संपलं ते भगवंताच्या एकरूपतेत आहे. त्याला ब्रह्मज्ञानी म्हणते, त्याला ईश्वराचं बुद्धीशी स्पर्श म्हणते, जीवाशिवाचं ऐक्य म्हणते, महावाक्याचा प्रसाद म्हणते आणि मोक्षाचं फल म्हणते. जी बुद्धी भगवंतामध्ये समरस झाली. आता कशी होती, का होती, कोण करत, आपण रोज ऐकतो. जेव्हा सत्संगाच्या माध्यमातून, वेदाच्या ज्ञानातून, गीतेच्या बोधातून आणि संतांच्या संगतीतून मन सावध होत, जे की बेसावध बेधुंद असत, संसार करण्यामध्ये परांगत असत, त्याला स्वतःच्या कल्याणाचं देणं घेणं नसतं. म्हणून ज्यांना स्वतःच कल्याण करायचं ती साधना ज्ञान प्राप्ती, जो करतो तो साधक. ज्ञानासाठी आपल्या आयुष्याचा काही काल भगवंताला प्राप्त करण्यासाठी साधूच्या संगतीमध्ये वेदाची शक्ती, हृदयाची भक्ती जेव्हा एकत्र होती तेव्हा परमात्म्याची प्राप्ती सहज होती. त्याला म्हणतात जीवनमुक्ती. या मनुष्य देहामध्ये एक करायच्यासाठी आपण खाली आलो, ते म्हणजे मुक्ती. मुक्ती का बरं प्राप्त करायची? कारण आपल्यापाशी शक्ती. शक्ती म्हणजे विकार आहे, विकार म्हणजे मोह आहे, मोह म्हणजे वृत्तीमध्ये जगत भाव आहे आणि जगत भाव म्हणजे खोट. खोट्याला गोळा केले, खरं बाजूला गेले, म्हणून अज्ञान सिद्ध झाले, आयुष्य बेकार गेले. त्याला संसारी म्हणतात, साधक नाही. बहिरंग परमार्थ आणि अंतरंग परमार्थ आपण रोज ऐकतो. स्वतःच्या ओळखीसाठी सत्संगामध्ये जेव्हा अंतःकरण प्रवाहित होतं आणि वेदाचं ज्ञान ते ओढून घेत आणि संतांच्या संगतीमध्ये आयुष्य संपत, त्याला अंतरंग परमार्थ म्हणतात. आता आपला 16वा अध्याय सुरू करणार आहे आणि 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. आपण काल पाहिलं सकाळच्या पाठामध्ये मॅडमच्या घरी, दैवी संपत्ती कशाला म्हणतात? दया, क्षमा, औदार्य, धैर्य, शांती. हे जेव्हा आपण एक एक शब्दाचं वर्णन केलं आणि मनाला ते कळालं, तेव्हा मन म्हणतं की आपण दैवी संपत्तीमध्ये नाहीत आणि जे असतील तर त्यांची दैवी संपत्ती अजून वाढवायची. आणि दैवी संपत्तीमध्ये भगवंतानं ओवीमध्ये लिहून ठेवलंय की दैवी संपत्तीवाल्याला मी जवळ घेतो आणि आसुरी संपत्तीला नरकात नेतो. आपण काय ऐकलंय? आज आसुरी संपत्तीचा ओहापोह करताना माणूस ज्यानं बारा त्या ओवीच्या माध्यमातून बुद्धीला कसं जाग करतात
आणि तिला तीव्रता कशी आणतात, ईश्वरासोबत बुद्धी कशी जाती आणि देहातून कशी बाहेर येते, जडाला कशी नाही म्हणती आणि भगवंताला कशी आहे म्हणती, ही आमच्या ज्ञानेश्वरीची खरी शक्ती. आज बघ आसुरी संपत्ती अध्याय 16. माहित आहे? ऐकू येते पल्लीवा? हो माऊली, आवाज खूप सुंदर आहे, ऐकू येते. आताचे इंद्रियाचे वेग का प्राचीने कळवळे रोग, अथवा योग वियोग प्रिय प्रियांचे. मनुष्य मुखातून निघालेली ओवी एकदम प्रभावशील असते, एकदम पवित्र आणि मंगलमय असते. त्या ओवीच्या शब्दानं हृदय प्रसन्न आणि आल्हाददायक होतं आणि मन सावध होतं आणि ईश्वराचं त्या ठिकाणी सानिध्य प्राप्त होण्याला सुरुवात होती. ही आमच्या माऊलीची ओवी, त्याची अशी स्थिती. ओवी काय करते तर मनाला मंगलमय करते. मन अमंगल आहे, वाईट वागतो, द्वेष करतो. कुणाचाही मच्छर बघितलं की सुंदर स्त्री अशी छान घालते, अरे सुंदर आहे लक्ष्मी म्हणा तिला. पण जेव्हा द्वेष उत्पन्न होतो तर मन खराब असतं. म्हणून अशा खराब मनाला छान करण्याला ओवीचं चिंतन करावं लागतं. ते ऐका. आणि मातलिया इंद्रियाचे वेग. मातन म्हणजे तुमचे शब्द मला सांगता येत नाही, माझी शब्द भाषा परकडे, मला सगळ्याला माहिती. मातलिया इंद्रियाचे वेग, जे इंद्रिय सुसाट होतात, विषय बघण्यासाठी सैराट वागतात, त्याला म्हणतात मातलिया इंद्रियाचे वेग. का प्राचीने खळवळले रोग. प्रारब्धामध्ये, प्राचीने म्हणजे प्रारब्धानं आपल्या आयुष्यात अचानक कुठला तरी रोग निघतो आणि मग तो साधक घाबरत नाही, आपल्या साधनेवर कायम राहतो, बोधाला पकडतो आणि ज्ञानामध्ये रमतो. किती संकट आलं तर भेट नाही, पळून जात नाही. म्हणून प्राचीने खवळले रोग. अकस्मात जरी देहात रोग उत्पन्न झाला, अचानक काहीतरी तुमच्या ह्याच्यामध्ये काहीतरी कळतो रिपोर्ट मध्ये, तरी तो डगमगत नाही. असू दे काही पण देहाला, मी माझ्या चिंतनाला कमी पडणार नाही. अथवा वियोग अवियोग प्रिया प्रियांचे. प्रिय आणि अप्रिय नीट ऐका आता. वियोग समजा, योग वियोग प्रिय अप्रियांचे. जेव्हा संसारामध्ये काही आपलं प्रारब्ध बेकार असेल तर मुलगा त्रास देतो, सून त्रास देतो, भाऊ त्रास देतो, वाटणीचा प्रसंग येतो आणि तेव्हा कसं करावं, खूप कठीण प्रसंग येतो. भावातून बाहेर निघायचं, आईला त्या भावाकडे फेकायचं आणि बायकोचं ऐकायचं. हा प्रसंग येतो पुरुषावर, त्याला म्हणायचं प्रिय अप्रियाची योग. कुणी जवळ येतं, कुणाला बाहेर टाकावं लागतं. किती कठीण प्रसंग असतो. अशाही प्रसंगामध्ये तो साधक डगमगत नाही आणि चिंतन कमी पडत नाही आणि बुद्धीमध्ये विकार होत नाही आणि तो कुणाला भेट नाही, आपली साधना करतो. कळालं? प्रिय अप्रियाची या अगमियाची थोरू, एक वेळ आपल्या पुरू, तरी अगस्त की होनी धीरू उभा टाके. की अगस्त होऊन या धीरू उभा टाके. अशा प्रसंगात सुद्धा अगस्त्य ऋषीने जर समुद्राचा एकच घोट केला, तशा संकटाचा त्याने एकच घोट करतो आणि साधना तत्पर ठेवतो आणि हे संसार बाजूला टाकून आपल्या भगवंताच्या प्राप्तीसाठी झटतो. तो धैर्यवान असतो. लागले होय? हो माऊली. चुकीचा शब्द वापरू नये, बिलकुल नाही. माऊलीच्या मुखातलं ज्ञान आहे 750 वर्षापूर्वीच आणि 10,000 वर्षापूर्वीची भगवंताच्या मुखातली गीता आहे आणि त्याचा प्रसंग आता आहे ऐकायला. गीता कळाली, वाचली म्हणजे कळाली का? भ्रमात राहू नका, टोटो करत घरी यायचं. मला सांगा मग शिवसंभ्रावर हे सांगू रे, उर्दू सांगू रे. कळणं, ऊर्ध्व कळणं, मूल कळणं, मत्स्यस्थ कळणं, काय माती कळणं आणि काय कळणं हे बी कळणं. कसं कळलं? श्लोक आपण वाचतो तर मन हसावं, मनानं हसावं.
नित्य उपास माझी उपासना सतत केल्यानंतर मी तुला लांब करत नाही आणि तुला संसारात त्रास होऊ देत नाही असे कृष्ण परमात्मा बोलतात. वाचली गीता ना आली घरात जाती दारात. नीट वाच ना. मग जर गीता वाचून जर कळत नाही तर वाचती कशाला? परिवर्तन पाहिजे आम्हाला. आणि केवळ स्त्रियांचं परिवर्तन, घराघरात स्त्रियांचं परिवर्तन हा माझा विषय रोजचा असतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती. एक स्त्री सुधारली तर आमचं गाव आणि गाव सुधार समाज. ऑल इंडिया सुधारती स्त्री सुधारल्यावर. सुधारते की नाही? हो माऊली. द्रौपदी होती, रामायणाला मी सीता होती, आता कलियुगामध्ये ती सीता इथं आली. ओळी नंबर 194. आकाशी धुमाची रेखा. जेव्हा आकाशामध्ये पांढर एक रेष असते ढगाची, दुसर रेष असते लांब. आकाशी धुमाची रेखा उठली बहुका अगणिका. ते गिळी एक झुळका वारा जेवी. ते गिळी एक झुळका वारा जेवी. शब्द पकडत जा. मौलींचे घरातले लोक शब्द पकडू नका, सोडून द्यायचं आणि घरात आनंद द्यायचा. तू ते पकडता आणि सोडता. आणि आम्ही गीता वाचतो, बाराला जातो, डुलतीन हालतीन बोलतीन चलतीन. काय हे गोवी कळणं माती. गिळी एक झुळका वारा जेवी. ती गिळी जेव्हा ती पांढरी धुसर रेषा आकाशात येते पण जोराचा वारा येतो तर ती रेषा धुवून जाती. तसं जेव्हा आपल्या मनात आक्रोश तयार होतो तर ज्ञानाचा प्रवास सुरू होतो, मन शांत होतं, दुःखाचं वारं समाप्त होतं, असं आमचे माऊली बोलतात. समजलं? हो. बहु आगळी का अकस्मात एक आकाशात पांढरी रेष तयार होते आणि मग काय होतं, वाऱ्याचा वेग येतो आणि ती रेषा धुतल्या जाती. असं अकस्मात एक संकट येतं आणि ज्ञानाची शक्ती प्रगट होती. मन त्या दुःखातून बाहेर येतं, शांत होत. म्हणून ज्ञानाची गरज आहे आजकालच्या बायकांना. प्रत्येक जीवाला किती संकट असू दे, किती दुःख असू दे, किती काही असू दे, त्याला झेलावून पुढे चलावं हे आमची ज्ञानेश्वरी बोलते. आम्ही नाही. समजलं? घरात पुसून टाकतो तसं आपल्या आयुष्यात आलेलं संकट एका क्षणात पुसण्याचं धैर्य ज्या बाईमध्ये असेल तर ती बाई त्या घराला सांभाळू शकते. अज्ञान ज्ञान तर पुढची भाषा आहे हो, ते तर लांबचा पल्ला आहे. आधी हे नीट वागा घरात. चला. तैसे आदि भूतादि नैव. तस माऊली म्हणतात ज्ञानवरायांच्या मुखातली गोवी आहे आणि ते लिखाण आपल्या समोर आहे. मन बेभान व्हावं, हृदय प्रसन्न व्हावं आणि ईश्वराची जाणीव सतत यावी. मी कोणही कळावं, देभान जळावं, परमात्म्याशी मन मिळावं, त्याला उत्तम साधना म्हणावी. त्याला मिळावं. आपल्याला डोळ्याने बघून तर पाहायला ते वाटतं झालं, तसं नाहीये. खरं दर्शन, खरी भेट, खरी ओळख, खरी भगवंताची प्राप्ती ही कुछ और बात आहे. पण ते आपण तिकडे जातच नाही ना. बाईला सून आली की बाई बाहेर निघावी जराशी परमार्थाला. आणि बापाला पोरग हाताखाली आलं, मुंडक्याच्या वर गेलं की बापानं थोडं व्यवहार कमी करून परमार्थात घुसावं. दोघाला कळणं, बापाला कळणं, मायला कळणं. त्याला कमवू द्यावं, आपण बघावं त्याच्याकडं. मर 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 ते बाप करते. पोरग मग तुम्हाला काय कळत नाही. पोट्ट बघा हे कार्ट समोर मोठं झालं, बापाला म्हणतो का बसा आणि माझं आहे का बघा हे कार्ट. म्हणून कमाई पोरग आल्यावर करायची नसते. त्याला कमवा लावायचं, तोंड बंद होतं त्याच. कळत नाही आपण मोहात जातो. स्त्रीनं सून आल्यावर आपला टाइम परमार्थाला, आत्मचिंतनाला, अभ्यासाला, निग्रहाला, साधू संतांच्या संगतीमध्ये घालावा. मला एवढंच कळतं, आम्ही एवढंच केलंय म्हणून आम्ही तेच सांगतो. पटत नसल घेऊ नका, पटत नसल ते घ्या, पण टीका नको आमच्यावर.
सत्य बोलतो आम्ही व्यासपीठावर. आमचा स्वार्थ नाही, बिलकुल नाही. त्याविषयी करावा, मुक्त व्हावं, ओवी कळावी, हातात ज्ञानेश्वरी यावी. ते माणूस ज्ञानेश्वरी हातच लावित नाही. सुसाट कमी पाप करतात, मरून जात. वरी जाऊन बघतो, घरातली मज्जा करते. अकल आहे का गवडीची? थोडं सावध व्हायचं, परमार्थाकडे यायचं, आपले श्वास ईश्वरासाठी खर्च करायचे आणि आपलं जीवन साधनेसाठी झिजवायचं. आता घराघरा करता नाही. कोण कोणाच आहे? फक्त स्वार्थ आणि मतलब. घरात सामान देऊ नका. बाई कशी नाचते बघा. म्हणून स्वतःसाठी जगायला शिका. तैसे आदिभूतादि दैवा आध्यात्मिक उपद्रवा पातले या पांडवा गिळून घाली. पातले या पांडवा गिळून घाली. अध्यात्म उपद्रवा, ह्या तिन्ही पासून जो त्रास होतो, आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक, ह्याच्यापासून त्रास होतो, ती गिळून टाकतो. आणि पातले या पांडवा गिळून घाली. चोरापासून झालेला त्रास, देवतेपासून झालेला त्रास, शरीरापासून झालेला त्रास, मानसिक त्रास, सगळा अधिभौतिक त्रास, अधिभौतिक, आध्यात्मिक, अधिदैविक, चोरापासून, चिरटापासून, समाजापासून, गणागोतापासून त्रास होतो. कधी भावाला भाऊ बेमान होतो, कधी बोरगायला बेमान होतो, कधी बहीण भावाला मांडत बसती का परापरटी. आजकालचं तुमचं मग हा त्रास होता ना, तो गिळून टाकतो. कसा टाकतो ऐका. पातेले या पांडवा गिळून घाली. चोरापासून, भूतापासून, नात्यापासून, देहाच्या रोगापासून होणारा त्रास तो गिळतो आणि परमार्थाकडे जातो. स्वतःला स्वतः पाहतो, भूमीचं ज्ञान घेतो, अध्यात्मात राहतो, ईश्वराला पाहतो. आई बा समय में इथं सत्संगामध्ये जागृती आहे, बुद्धीची उन्नती आहे, परमेश्वराची प्रतीती आहे, अज्ञानाची समाप्ती आहे आणि सुखाला सुरुवात आहे. इकडं कोण येतच नाही. तो धिंगाणा तिकडच, लाखला लाख, पायाखाली चंगराळे तिकडच चालले मरायले, चंगरू मरायले. त्याला अंतरंग म्हणतात का? नाही. जिथं ज्ञानेश्वरीचं ज्ञान नाही, गीतेचा बोध नाही, वेदाची शक्ती नाही, मनाची भक्ती नाही, हृदयामध्ये पांडुरंगाची प्राप्ती नाही, तर तो परमार्थ नाही. तुम्हाला काय समजा. जिथे ईश्वराची ओळख आहे, जिथे ईश्वराचं प्रेम आहे, जिथे ईश्वराचं सानिध्य आहे, जिथे ईश्वराचं बुद्धीचं ऐक्य आहे, त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. समजलं? हो माऊली. चित्तक्षोभाच्या अवसरी ऐसे अचानक जर आपल्या काही रिपोर्ट मध्ये कळालं तुम्हाला ही बिमारी आहे, चित्तक्षोभाच्या अवसरी उचलून धैर्याचे चांगावे करी. अच्छा, अकस्मात रिपोर्ट मध्ये जर बातमी आली भयानक रोग आहे, तर चित्त पागल होतं, जमीन सरकती. तेव्हा धैर्य तयार होतं, तेव्हा ज्ञान कामी येतं आणि बुद्धी स्थिर होती आणि संकटावर मात होती. ती म्हणतात ज्ञानाची स्थिती. कळालं? प्रेरणा सांगावे करी. बुद्धी धैर्याला प्रगट करते, धैर्यामध्ये राहते, त्या चिंतेला रोगाला भेट नाही, पर्याय काढते, हिंमत सोडत नाही, धैर्य कमी पडत नाही, परमार्थ थांबत नाही, ईश्वराला ते सोडत नाही. आणि हा देहाचा झालेला काय बिमारी त्याला भेट नाही. धैर्य सांगा. माऊलीने किती शिकवले आपल्याला, तरी कळते का ज्ञानेश्वरी? कुठं तर एक ओवी तरी घेऊन घरला यावं. माऊलीची एक ओवी कळावी. कितीच्या पारायणा गेला एक श्लोक कळावा. मला कोणी बोलत नाही पारायणामध्ये, तर भेटत मला वाटत त्यांची तर जाग्यावर. मला बोलव ना कितीच्या पारायणामध्ये, सांग ते श्लोक काय असतो ते. कळवणं न वळवणं छाया ओळखी तुला भेट का मग. दोषाला पांघरण घालणारे आम्ही नाही.
आम्ही गुरुजीचे पिल्ले तरुणार महाराज परभणीकर. सिंहाचे पिल्ले आम्ही, शेळीचे नाही. सिंह मुंडक मोडते माणसाचं, तसे सिंहाचे बछडे म्हणजे आम्ही गुरुजीचे पिल्ले. तो चाल आम्ही चांगलं म्हणणार नाही, कदापि नाही. तुम्ही काय वाचता, तुम्ही काय करता, तुम्हाला ते कळायला पाहिजे. साधे व्यंकटेश स्तोत्र कळत नाही आपल्याला, हरिपाठ तर समजतच नाही. अव्यक्त निराकार नाही जाकार, जे तोनी चराचर हरिसी भजे. त्या वेळेला म्हणलं सांग ना अव्यक्त, ती म्हणते मला माहित नाही, मी फक्त वाचते. तिला अव्यक्त कळणं, हरिपाठ कसा कळल? म्हणून आत्मचिंतनासाठी अध्यात्माचा पाया मजबूत असावा. पंचकर्ण, विचार चंद्रोदय, विचार सागर, मृत्यूप्रभाकर, ब्रह्मसत्र, अमृतानुभव, स्वानुभूती, हे सगळं अवलोकन करावं. आमच्या गुरुनं एक एक ग्रंथ 12 वर्ष आम्हाला गोठून पाजवलाय. 3दा पाठ एका ग्रंथाचा, सकाळ दुपार संध्याकाळ विचार सागर. 12 वर्ष आम्हाला ती ज्ञानाची दीक्षा दिली आहे. म्हणून ही खुर्ची आली, नाही तर फुकट नाही येते. फुकट येतं का काही बी? आमर मिळतो का फुकट? विंदारात दागिने आणा, 5 तोळे सोनं बघ नक्कीच झालं, ते आग लागली. आणि 5 तोळे आणा, 10 तोळे आणा, ड्युटी कर ना, कळते. सगळं नाही ते मागायचं, नाही ते कळून घ्यायचं नाही, हे आपलं स्वभाव आहे पायाचा. चला. ऐसे चित्त क्षोभाच्या अवसरी उतरणी धैर्या जे सांगावे धरी, त्रती म्हणी अवधारी ती एके गा. काय म्हणलं? त्रती. त्रतीला कोणती शब्द आहे आपल्या भाषेमध्ये? धैर्य कच जात, आज काढते. बाबा आज घेतल्याशिवाय सोडतच नाही. ओवीचं ज्ञान घे ना, असं नाचून नाचून. ओवीचं कळत नाही, श्लोक म्हणलं तर माहित नाही, स्वतःची ओळख नाही, आणि बुद्धीची अवस्था बदलली नाही, परमात्म्याची प्राप्ती झाली नाही, वेदाची संपत्ती आली नाही, देहाची भक्ती टाकली नाही, आणि बुद्धी पांडुरंगाच्या पायावर बसली नाही, आणि हिचं वाचन कमी नाही. सांगा चुकलं का? परमार्थ. ईश्वराची ओळख म्हणजे परमार्थ, गीतेचा बोध म्हणजे परमार्थ, ओवीचं ज्ञान म्हणजे परमार्थ, पांडुरंगाची प्राप्ती म्हणजे परमार्थ. हो माऊली. माऊलीनं काय लिहिलं आणि आपल्यामध्ये काय कमी आहे तसं मन करायचं, ते ज्ञान घ्यायचं, ओवीला समन्वयन घ्यायचं आणि बुद्धीला त्या स्थितीत आणायचं. आपलं जे अज्ञान आहे, आपली जी वासना आहे, आपल्यामध्ये जो भेद आहे, आपल्यामध्ये जो राग आहे, आपल्यामध्ये जे क्लेश आहे, आपल्यामधला जो अज्ञान आहे, आपल्यामध्ये जगताची जाण आहे, ते बंद करणं, त्याला म्हणायचं ब्रह्मज्ञान. कळालं? आपल्यामध्ये भेदाची जाण आहे, आपल्याला देहाचं भान आहे, जगताची जाणीव आहे. आपल्या अंतःकरणात काय काय आहे हे आधी बघा. जसं वैभक्ती किरण संपलं की काय संपलं, काय संपलं, काय संपलं, काय आणायचं, काय आणायचं, कोण मध्ये टाकती, लगेच सेंड करती, अनावंती, नाही आले की नाचती, तन 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 तन. मग ओवीचं ज्ञान नाही आलं ना, तन 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 होत नाही का तुम्हाला? फुकट घातलं या खोट्या पदार्थात ना, त्या देहात व्यर्थ जगली मी, वाईट वागली मी, हे कळावं. आपली चूक दुरुस्त व्हावी. कळते माऊली. लोकाला मी त्रास दिला नाही का? सतत राहणं ना बेटा. कळलं? हो माऊली. याच्यामध्ये मन ठेवलं आपण वासनेत, भगवंतात मन ठेवता आलं. मन वासनेत ठेवलं, संसार बिनधास्त केला, परमार्थ कुठं झाला? तरी निवांत झोपतो आम्ही, निवांत बिंदास. कधी श्वास संपल, कधी देह पडाल, मोक्षाची घडी कशी बसाल, वेद कसा हृदयात थांबल, गीता केव्हा कळल, गोवीचं ज्ञान कसं मिळेल, अज्ञान कसं जळल,
भगवंताची प्राप्ती कधी होईल हे कळायला पाहिजे. हा परमार्थ आहे खरा, हा मार्ग धरा. माऊली लिहून थोडी कशाला केली ज्ञानेश्वरी रॅली काढायला फक्त? तसं नाही. माऊलीच्या एका एका शब्दाचा बोधाचा भावार्थ हृदयामध्ये मनामध्ये जेव्हा प्रगट होतो आणि थांबतो, ओवी तिथे नसावी, इथं असावी. हृदयात, चित्तात, मनात, अंतःकरणात ओवी नांदावी. बोधानं मन त्या ओवीमध्ये असावं, देहात नसावं. ज्ञानेश्वरी चित्तात यावी, संसार बाहेर जावा, अविद्या मरून जावी, बुद्धी तरावी. अविद्या जेव्हा मरती तर बुद्धी तरती, त्यालाच मोक्ष म्हणतात, त्याला ज्ञानवरायांचा प्रसाद म्हणतात, त्याला ईश्वराची ओळख म्हणतात, त्याला वेदाची स्थिती म्हणतात. गीता म्हणजे वेद आहे, माऊली म्हणजे वेद आहे. आणि वेद काय सांगतो हे जर कळत नाही तर जीवन व्यर्थ घातला आपण. हे पण कळत नाही, हे मी सांगायला त्यामुळे. चला, चित्त क्षोभाच्या अवसरी धरून धैर्याचे जे सांगावे करी, प्रति म्हणे अवधारी ते गा प्रति म्हणतात त्याला. ऐका आता. आता निर्वाळुनी कनके भरिला वांगे पियुखे, तया कलशाची या सारिखे शौच असे. तया कलशाची या सारिखे शौच असे. सोन्याचा कलश केला, त्याला स्वच्छ केलं, मध्ये गंगेचं पाणी घातलं. किती कलश सुंदर आहे. सोन्याचा कलश, मध्ये गंगेचं पाणी, तसं हृदयाचा कलश, त्याच्यामध्ये वेदाचं बोधाचं पाणी. कळालं का? गंगाकडचा. आता निर्वाळुनिया कनके, कनक म्हणजे सोनं, शुद्ध सोनं घेतलं, त्याचा कळस केला तांब्या. ऐका. भरीला गांगे पयुखे, अमृत. पयुक म्हणजे खाली नाही, अमृत स्वर्गात. आमच्याकडे काय माती अमृत, आम्ही टाकलं गंगेचं पाणी, तेच आम्हाला अमृत. भरीला गांगे पयुखे, अमृतानं तो कलश भरला. आणि तया कलशाची या सारिके शौच असे. त्या कलशाच्या सारखं मन कसं असावं, पवित्र असावं, त्याला माझी प्राप्ती होती, असे भगवंत ज्ञानवराय बोलतात. झालं काय? 5-10 मिनिटं ज्ञानदेव पंढरनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. भगवान की जय. गवली की जय. नाथ सद्गुरुनाथ में पदरात